हो मॅडम, ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट 1/4/2020 पासून 6,500 रुपयाची वाढ दिलेली आहे। 2021 मध्ये ज्यांना 5,000 रुपये वाढ केली होती त्यांना 1,500 रुपये वाढ झालेली आहे। ज्यांना 4,000 रुपये वाढ दिली होती त्यांना 2,500 रुपयाची वाढ झालेली आहे। आणि ज्यांना 2,500 रुपये दिलेले होते त्यांना 3,500 रुपयाची वाढ झालेली आहे। त्यामुळं मुकेशजी, या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कामावर कर्मचारी कधीपासून रुजू होणार आहेत? आम्ही संयुक्त कृती समितीच्या वतीनं राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की आता आपल्या ज्या मागण्या होत्या 7,000 रुपयाची मागणी होती आणि 6,500 रुपयाची समाधानकारक वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना जाहीर आवाहन आहे की त्यांनी आता कामावर रुजू व्हावं। अगदी, पण मग ते आज आत्तापासून की उद्यापासून नेमकं काय? नाही, आजपासूनच कामावर रुजू व्हावं। उद्यापासून तर कामावर नियोजित ज्यांचं कर्तव्य आहे त्यांनी त्या कर्तव्यावर रुजू व्हावं। बरं, आणखी कोणकोणत्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मान्य केलेल्या या बैठकीत? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत पास संदर्भ देण्यासंदर्भामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांना निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर कॅशलेस मेडिकल सुविधा इनडोर आणि आउटडोर करण्यासंदर्भामध्ये माननीय अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय तात्काळ करण्यासंदर्भामध्ये सुद्धा निर्णय केलेला आहे। त्याचबरोबर शिस्त आवेदन कार्यपद्धतीतल्या जाचकाठी संदर्भामध्ये सुद्धा काम त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेण्यासंदर्भामध्ये येतात। एकंदरीत सर्व चर्चा सांगोपांग ही सकारात्मक झाली आणि अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून आर्थिक बाबतचा निर्णय डायरेक्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। तर इतर निर्णय या संदर्भामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांच्याबरोबर चर्चा करून तात्काळ लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत। निश्चित धन्यवाद मुकेशजी, एकूणच या चर्चेबद्दल। एकूणच जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा तोडगा जो तो निघालाय, एसटीचा संप मागे घेण्यात आलाय। प्रवाशांना हा मोठा दिलासा आहे, कारण गणेशोत्सवाच्या काळात अगदी 2 दिवस जी एसटी बंद होती त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास जो तो सहन करावा लागलाय, प्रवाशांना नाहक त्रास जो तो सहन करावा लागला। मात्र एसटीचा संप आता मागे घेण्यात आलेला आहे, प्रवाशांना हा सगळ्यात मोठा दिलासा आपण पाहतोय।